विचार करता करता मागे फिरल्या. एवढ्या अंधारातही एक नजर त्यांनाही जाणवली व समजलीही. भुत्या त्यांच्याकडे एकटक पाहत होता आणि आता त्याची नजर वेगळीच होती, मोठ्या माणसासारखी, जी त्यांच्या सर्वांगावरून फिरत होती. काही वेळात ती नजर निवळली आणि तो रडायला लागला. भामाला कळेना नेमकं काय करावं. हे आपलं पोरगंच आहे की दुसरं कोणी आहे? आईचं कर्तव्य करावं की नाकारावं तिला कळत नव्हतं. तिचे विचार सुरभीला कळाले असावेत. ती पटकन पुढे गेली व भुत्याला उचलून घेतलं. भामाजवळ दिला. आई, घे. भामाने आईचं कर्तव्य पूर्ण केलं, भविष्याची काळजी न करता, अपेक्षा न करता. कधी झोप लागली कळालंही नाही. सकाळ झाली. दोघे उठल्या व रात्रीचा प्रसंग आठवताच अंगावर सरकन काटा आला. असं हे भूतांमध्ये कसं व किती दिवस राहायचं? कसं जगायचं? पोरी, उठलीस का? बाबांचा आवाज आला व दोघी पुन्हा हादरल्या. हा काय प्रकार आहे? हे जातात कुठे, येतात कुठून? पुन्हा आवाज आला. पोरी, उठलीस का? यांचा नाईलाज झाला. त्यांनी भुत्याकडे पाहिलं. तो बिनघोर झोपला होता. एक भूत झोपलं होतं आणि एक जागं झालं होतं. सुलभाच्या मनात आलं. ती तडक उठली व बाबांसमोर जाऊन उभी राहिली. भामा तिला आवाज देत राहिली, पण ही ऐकेल तर शपथ. बाबा. का ग, काय झालं? काय झालं? अहो, काय झालं काय विचारताय? तुम्ही नक्की कोण आहात आणि कधी मेलात? बाबांना आश्चर्य वाटलं. म्हणजे तुम्हाला कळालं तर? हो, सुलभा ठामपणे म्हणाली. ठीक आहे, चांगलं झालं एक प्रकारे. आता संकोच वाटणार नाही. बाबा, आम्ही इथे थांबणार नाहीत. जातो आम्ही, आजच जातो. पोरी, कुठं जाशील? आणि दोघी बाया माणसं कशा राहाल? हे जग चांगलं नाही पोरी. तुझ्या मावशीला विचार. सुलभाला हा मोठा धक्का होता. कोण मावशी? तीच जिला तू आई म्हणते. ती तुझी आई नाही. तुझी आई तर 2-3 दिवसापूर्वीच वारली, आणि हिचा नवरा पण. सुलभाला तर घाम फुटला. डॉक्टरही मेला, सुरवी आजी मेली आणि तो बाबाही, ज्याने तुम्हाला गाव सोडायला सांगितलं होतं. दोघींना काय बोलावं सुचत नव्हतं. पोरी, घाबरू नकोस. मला सगळं माहिती आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव. तुम्हाला माझ्यापासून काही धोका नाही. पण इथून बाहेर पडाल तर कुठे जाल, कुठे राहाल, काय होईल ते मीही सांगू शकत नाही. ही जागा माझी आहे. इथे कोणीही माझ्या मर्जीशिवाय येऊ शकत नाही. तुम्ही आलात ते माझी व भुत्याची इच्छा होती म्हणूनच. आता मी जातो. रात्री पुन्हा येईन. तोपर्यंत तुम्ही ठरवा. तुमची इच्छा, तुमचा निर्णय. माझं काही म्हणणं नाही. पण बाबा, तुमच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. नेमकं काय काय ते? पोरी, तुम्हाला सांगितलं त्यात काहीही खोटं नाही. फक्त मी जिवंत नाही हे सत्य तुम्हाला सांगितलं नाही. नाहीतर तुम्ही इथे आला नसता, राहिला नसता. बायको गेली, मुलगा पुन्हा दिसला नाही. जगण्यासारखं काही शिल्लक नव्हतं. पण घरादारात जीव अडकत होता. हे कोणाच्या हवाली करावं ते कळत नव्हतं. आणि 3-4 दिवसापूर्वी कळालं, म्हणजे अमावास्येला, की पोरगाही गेला म्हणून. तो धक्का मला सहन झाला नाही. बाहेरच होतो, तिथेच कोसळलो. पुन्हा उठलोच नाही. पण जीव, आत्मा या घराभोवती घुटमत राहिला व बायकोच्या घरात असाच भटकत राहिलो, पिसाटासारखा, वाऱ्यासारखा. कुठलीही सीमा नाही आणि कुठलीही मर्यादाही नाही. जीव मुलाकरता झुरत होता, एकदा तरी भेटावं म्हणून. त्याच्या शोधात भटकत होतो आणि भुत्यामध्ये मला माझा मुलगा दिसला व माझा शोध थांबला, संपला. मी निश्चिंत झालो. बसमध्ये सहप्रवासी झालो व तुम्हाला इथे घेऊन आलो. बाबा शांत झाले व सुलभाचा प्रश्न आलाच. पण बाबा, गावातल्या लोकांना जर माहीत आहे की तुम्ही जिवंत नाही, तर तुम्हाला पाहून कुणी काही बोलत का नाही?
पोरी, तुमच्या दोघींशिवाय मी कोणाला दिसत नाही, दिसणारही नाही. बाबा, काही काय? कसं शक्य आहे? पोरी, या जगात अशक्य काही नाही. आपल्या अवतीभोवती बऱ्याच अदृश्य शक्ती फिरत असतात, ज्या वेळोवेळी आपल्याला मदत करतात. संकटकाळी धावून येतात, आपल्याला मार्ग दाखवतात, सुचवतात. आपण सही सलामत सुटलो की आपण देवाचे आभार मानतो. या शक्ती त्याचीच तर रूपं असतात, काही चांगल्या, काही वाईटही. आपली ओढ जिकडे असेल त्या शक्ती आपल्याला तिकडे आकृष्ट करतात. मला मरण हवं होतं, मला मरण मिळालं. तुम्हाला आसरा हवा होता, तर आसरा मिळाला. म्हणून सांगतो, तुम्ही ठरवा काय करायचं ते. शेवटी तुमचं प्रारब्ध मी बदलू शकत नाही. एवढं बोलून बाबा त्यांच्या डोळ्यासमोरून अदृश्य झाले. हो, आता त्यांना काही लपवायची गरज वाटत नव्हती. आई, आता काय करायचं? सुलभाने भामाला विचारलं. पोरी, जास्त डोकं लावू नकोस, काही उपयोग नाही. बाबांचं म्हणणं बरोबर आहे. या जगात एकटं पाय माणूस नाही राहू शकत. अगं, पण आपण दोघी आहोत ना. दोघी? अगं, किती दिवस माहेरी बसशील? लग्न करशील की नाही? एवढी उफाड्याची पोरगी घरात ठेवायची? आणि उद्या काय कमी जास्त झालं मग? ते काही नाही, तुझं लग्न लवकरात लवकर बघावं लागेल. तुझ्या आईचा आत्मा भटकत असेल, तिला शांती मिळणं गरजेचं आहे. आईचं नाव निघालं आणि सुलभाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ती भामाला बिलगली. भामाने तिचं सांत्वन केलं. थोड्या वेळात दोघी कामाला लागल्या. पोरी, बाबांचा पुन्हा आवाज आला. तशा दोघी चपापल्या. मी काय सांगतो ते ऐक. आणि बाबांनी त्यांना समजावून सांगितलं. दोघी चक्रावल्या व आनंदही झाला. लगेच जा, वेळ नको घालवू. 2-3 दिवसात लग्न उरकून टाकू. तिघं जा. भामाला कळे ना तिघं कोण. तिने विचारलं, अगं, या भुत्याला घरी ठेवशील का? तिने भुत्याकडे बघितलं. त्याचं हातपाय झटकणं चालू होतं. त्याच्यावर नवीन जबाबदारी होती, बहिणीच्या लग्नाची. तो वर छताकडे एकटक पाहत होता. भामाला कौतुक वाटलं. काय रे भुत्या, कोण आहे वरती? का काही विचार करतोयस बहिणीच्या लग्नाचा? कर बाबा, कर. तू काहीही करशील, कर. बाबा, हे असं ध्यान आहे. याला कुठं उरावर घेऊन जाऊ? राहील घरी तुमच्यासोबत. बाबांना तिच्या बोलण्याचं हसू आलं. पण सुलभाला पटलं. आई, तुझं म्हणणं बरोबर आहे. मी आणि भुत्या घरी थांबतो. तू जाऊन ये. नाहीतर हा तिथं पण काही पराक्रम करायचा. बाबांनी भामाला एका ब्राह्मणाचा पत्ता दिला होता. त्याच्याकडे स्थळं होते सुलभासाठी. जे योग्य वाटेल ते भामाने व सुलभाने ठरवायचं होतं. काही वेळात भामा त्या ब्राह्मणाकडे जायला निघाली. पण तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. बऱ्याचदा असं होतं की काही गोष्टी इतक्या सहज होतात की आपल्याला शंका येते की एवढी सहज समस्या कशी काय सुटली म्हणून. भामाचा पाय घरातून निघत नव्हता. तिला काहीतरी बोचत होतं, मनाला घोर लावत होतं. पण नेमकं काय ते समजत नव्हतं. 2 नजरा तिच्यावर रोखल्या होत्या, एक भुत्याची व एक बाबांची. हाच निर्णायक क्षण होता.